कीर्तनकार हा समाजाचा आरसा मानला जातो. आपल्या समाज प्रबोधनातून समाजाला जाग करण्याचं काम करतो. महाराष्ट्राला कीर्तनकारांची मोठी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अनेक थोर संत आणि समाज प्रबोधनकार होऊन गेले. आजच्या काळातील काही समाज प्रबोधनकार आहेत, कीर्तनकार आहेत, जे समाजाला चांगल्या प्रकारे प्रबोधन करतात. परंतु काही कीर्तनकार आहेत जे समाज प्रबोधनाच्या नावाखाली बाजार मांडतात आणि ज्या ठिकाणी कीर्तन करतात त्या ठिकाणी आपण कीर्तनाला आलोय हेही विसरून जातात. असाच काही प्रकार नुकताच आंधळी तालुका मान या ठिकाणी घडला. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी इंदोरीकर महाराज यांना बोलावलं होतं. इंदोरीकर यांचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. तरी सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून हे कीर्तन, समाज प्रबोधनाचे कीर्तन सर्वदूर पसरावे या हेतूने पत्रकार ते कीर्तन रेकॉर्ड करत असताना त्यांना जी भाषा वापरण्यात आली ती योग्य नव्हती, ती अतिशय वाईट होती. नेमकं काय घडलं हे माहीत करून घेऊयात एका न्यूजचे संपादक एकनाथ वाघमोढे यांच्याकडून. रामकृष्ण हरी माऊली. सध्या संत तुकाराम महाराजांच्या ओळी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आठवतात. त्या ओळी म्हणजे, कलियुगी घरोघरी संत झाले फार, इतबर पोटासाठी हिंडती दारोदार. या ओळी आठवण्याचं कारण असं आहे की काल रात्री मान तालुक्यातील आंधळी या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं या ठिकाणी कीर्तन पार पडलं. त्यांच्या कीर्तनाचा जो हेतू होता किंवा त्यांच्या कीर्तनाचं जे औचित्य होतं ते होतं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगानं प्रबोधन. या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं ही योजना खेड्यापाड्यांचा विकास व्हावा, गावाच्या गावं समृद्ध व्हावीत या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आणली गेली आणि ही योजना आणल्यानंतर गावोच्या गावं यामध्ये सहभागी झाली. ही गावं सहभागी होत असताना अनेक कलाकार, अनेक सेलिब्रिटी मंडळी या योजनेचं प्रबोधन, या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतायत. सरकारनं त्यांच्यावर तशी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी देताना त्यांना ही जबाबदारी काय फुकट दिलेली नाही. मानधनी तत्वावर का होईना, परंतु त्याचा त्यांना मोबदला मिळतोय. आणि याच अनुषंगानं काल आंधळी या ठिकाणी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं. हे कीर्तन पार पडत असताना डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव आणि मान पत्रकार संघाचे सदस्य लिंगराज साखरे हे त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करण्याकरता, लाईव्ह प्रक्षेपण करण्याकरता गेले होते. महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि महाराजांनी जय हरीचा गजर केला, रामकृष्ण हरीचा गजर केल्यानंतर महाराजांना पुढं कोणतरी व्हिडिओ लाईव्ह करतंय असं दिसलं. तेवढ्यात त्यांनी सोबत आलेल्या एका वारकरी संप्रदायातलीच एका व्यक्तीला त्यांनी मानेनंच खुणावलं. मानेनं खुणावल्यानंतर तो व्यक्ती अगदी तावातावानं त्या लिंगराज साखरेंपर्यंत आला. लिंगराज साखरेंपर्यंत तो माणूस आल्यानंतर त्यानं त्यांचा कॅमेरा ढकलून दिला. व्हिडिओ करायचा नाही, तुला सांगितलेलं कळत नाही का, अशा शब्दात दमबाजी केली. खरं तर मला या ठिकाणी वाटतं की हा समाज प्रबोधनाचा विचार अजिबात नाहीये, संत महात्म्यांचा विचार अजिबात नाहीये. सुरुवातीला ज्या काही ओळी सांगितल्या त्या ओळी सध्या महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांनी आपल्या पोटाचा धंदा म्हणजेच कीर्तन बनवलेला आहे आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह, आपली रोजीरोटी आणि सगळे ऐशोआराम या ठिकाणी सदर कीर्तनकार कमवत आहेत, राबवत आहेत. आणि निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला चांगलंच अवगत आहे. ते त्यांची फी किती घेतात, आपल्या पोटासाठीचा धंदा त्यांनी किती चांगल्या प्रमाणे किंवा चांगल्या प्रकारे या राज्यात मांडलेलं आहे ते. आणि असं असताना शासनाची एखादी योजना पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या रीतीनं जात असते आणि त्याच योजनेचा एक भाग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कीर्तन करत होता. मात्र त्या ठिकाणी कीर्तन करत असताना तुम्हाला ते लाईव्ह प्रक्षेपण आवडलं नाही. मानधन तुम्ही सरकारचं घेताय, मात्र काम मात्र स्वतःच करताय.
असं कसं चालायचं महाराज? अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. खरं तर संत कवयित्री बहिणाबाई यांच्याही ओळी या ठिकाणी संतांचं महात्म्य अधोरेखित करणाऱ्या आठवतात. त्या ओळी अशा आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे ध्वजा निरूपण केले ओजा. संत बहिणाबाईंनी संतांच्या कार्याची महती ओळखली, संतांचं थोरपण ओळखलं आणि संतांवरच या सगळ्या संतांना एकाच ओवीत ओवीबद्ध केलं आणि तो हा अभंग. या सगळ्या संतांच्या कार्याला विचारांना तुम्ही काळीमा फासण्याचं काम सध्या या महाराष्ट्रामध्ये करताय. एकीकडं तुम्ही सांगता तसं वागत नाही. म्हणजेच परत एकदा तुकोबाराय या ठिकाणी आठवतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण असं म्हणणारे तुकोबाराय खरं आज जर जिवंत असते तर त्यांनी तुम्हाला तुमच्या थोबाडीत चपलेनं हाणलं असतं. तुम्ही सांगता एक वागता एक. आचार आणि विचार यामध्ये असणारा फरक लोकांना सहज लक्षात येतो. तुमची शिवराळ भाषा, तुमची बोली भाषा, रांगडी भाषा ही लोकांना तेवढ्यापुरती आवडते आणि म्हणूनच तुम्हाला लोक कीर्तनाच्या भल्या मोठ्या सुपाऱ्या देतात. खरं तर तुम्ही कीर्तनकार म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही असं माझं मत आहे. आणि त्याचं कारण आहे कारण तुमच्या सुपाऱ्या किंवा कीर्तनाचं जे मानधन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतंय. लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, तुमच्या डोक्यात हवा गेली आणि ती हवा डोक्यात गेल्यामुळंच तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या योजनेचं कीर्तन असताना सुद्धा पत्रकारांना त्या ठिकाणी अटकाव केला. पत्रकारांच्या माध्यमातून अनेक योजना जनतेपर्यंत सहज आणि चांगल्या रीतीनं पोहोचतात. तुमचं कीर्तन एका ठिकाणी बसून एक 5 ते 100 लोक ऐकू शकतात, 200 ते 1000 लोक ऐकू शकतात. मात्र पत्रकाराच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकाच वेळी 50 ते 60,000 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत असताय. तुमचं त्या ठिकाणचं प्रबोधनाचा विचार त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचत असताय. आणि असाच एक प्रसंग आणि याच अनुषंगानं काल तुम्ही कीर्तन केलं आणि त्या कीर्तनाचा जो विचार होता, त्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जो विचार होता, तो प्रबोधनाचा विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आंधळी ग्रामपंचायत असेल किंवा मान पंचायत समिती असेल, या शासकीय कार्यालयांच्या मार्फतच त्या ठिकाणी लिंगराज साखरे यांना बोलवण्यात आलं होतं. तो तुमचा खासगी कार्यक्रम असल्यासारखं तुम्ही त्या ठिकाणी वागला. तुम्हाला काय अधिकार होता? खरं बघायला गेलं तर हे तुमचं जे कृत्य आहे ते अगदी निषेधार्ह आहे. आणि आज तुमच्या त्या कालच्या कृत्याचा निषेध मान तालुक्यातील सगळ्या पत्रकारांनी केलाय. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्याकडे तुमच्या विरोधातील तक्रार देऊन कारवाईची मागणी केलेली आहे आणि तुम्ही त्यास खरेखूर पात्र आहात असं मला वाटतं. तुमच्या या कालच्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद.